उठा उठा काय झालं? उठा एक काम करा, शेतात जाऊन लपा. नाही नको, असं करा, आमराईत जाऊन लपा तुम्ही. नाही नाही तर असं करा, मागलं दारा तुमचा काय झालंय? काय हो काय नाही झालंय म्हणून विचारा. हे बघा, मला माझं कपाळ पांढरं करून घ्यायचं नाहीये. तुम्ही पळा म्हणते ना इथून. तुझा हा थायथायाट बंद करून मला सांगणार आहेस का नक्की काय झालंय ते? हा, हो सरकार, तुमच्या अक्कादा इथंच यायला निघाले आता. आणि त्यांच्या रागाचा पारा इतका चढलाय की काय करतील त्याचा नेम नाही. तुम्ही पळा अधुगर. गप तू, असं मी कोणाला घाबरत नाही. देऊळवाडीचा भावी खोत आहे मी, आणि या खोताची बायको म्हणून गावात फिरणार आहेस तू, मिरवणार आहेस तू, कळते का तुला? आणि मला पळून जायला सांगतेस? हे असं मैदान अर्धवट सोडून पळून जाणार आहेत ना मी? नाहीये. कळते का? कळते का? मनोरमा खोतनी कळते? ओके, साठायची एक खोतकी. हे बघा, साठायची का नाही ना? हे बघा, मला माझं कुकू शाबूत राहायला हवं. हा, तुम्ही पळा अधुगर. तुझ्या कुकूची शपथ घेऊन सांगतो, इथनं हलणार नाहीये मी. हो असं काय? हलणार नाहीये मी. इथेच सोक्ष मोक्ष लावणार आहे मी. अजिंक्य दादा, तुम्ही हसर काय करतात? चला तिकडे. काय झालं? अहो व्यंकटेश दादाने गावात गोळ घालून ठेवले ना, आकादा खूप भडकल्यात. काही घोळ होऊच्या आत लवकर चला. काय केलं पण त्यांनी? चला, तुम्ही सगळं सांगताय, चला लवकर. घे घे प्रतिभा बाय, घे चारा घे. अगं चारा घे माझ्या आई, आणि गावची प्रतिष्ठा वाढव. रागावलीस काय? अरे रामा, ये भाई ये. ये अरे ये. सरपंचांनो, माझं थोडं ऐकून घ्या ना. काय? हो, तुम्ही हैसर काय करतास? अरे गाईला चारा घालतोय. हो तसा नाही, मग? तिकडे सरकारांचं पारो जाम चढलो. कोणावर? आता कुणावर चढतलो? व्यंकटेशरावांवर. त्यांनी ते गावात गोळ घालून ठेवला ना. आज जर तुम्ही तिथे गेला नाहीत ना, त्यांचा काय खरा नाही. बापरे, ही बातमी माझ्या कानावर कशी आली नाही? ए चला रे गावलं, चला 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 चला. शिरप्या चल, तू चल. अरे मास्तर, अलभ्य लाभ. दस्तूर खुद्द मास्तर तुम्ही आमच्या घरात. थांबा मास्तर, माझ्या शाळेतले मास्तर बरं का? नमस्कार. आणि आता फक्कड पैकी चहा घेऊ. बर. तुम्हाला सांगतो मास्तर, हा आमचा राणी तलाठी आहे ना, खरंच माणसं पटवण्यात एकदम एक्सपर्ट. बरं का? त्यापेक्षा त्याला माझ्याकडे पाठवणारी माणसं एक्सपर्ट. काय मास्तर, काय बोल. आम्ही कसले हो हुशार माणसं. आम्ही फक्त गावाच्या भल्यासाठी ना काहीतरी करतो, बस एवढं. सरकारांच्या विरोधात जाऊन हो, कधी कधी रोष पत्करून सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात मास्तर. पण त्या सगळ्या गोष्टी गावाच्या भल्यासाठी. गावाच्या की स्वतःच्या? आता होतंय ना कोणाचं तरी भलं, मग करा की सही. मी सही करायला नाही आलोय, मी ताकीद द्यायला आलोय. म्हणजे? तुमच्या त्या तलाठ्याला आवरा. म्हणजे तुम्ही सही करणार नाहीत तर? चुकीच्या जागेवर डोकं आपटल्यानं देव मिळत नाही, त्यानं डोकं फुगतं. म्हणजे तुम्ही माझा प्रस्ताव लाथाडणार? मी कोण लाथाडणार? पण सरकारांच्या विरोधात आम्ही नाही. सरकार 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 काय दिलं हो सरकारने तुम्हाला? गुलामगिरी ना? तुम्ही तरी वेगळं काय दिलंय? पैसा. आम्ही पैसा देणार. गावात एकदा काही कंपनी आली ना की गावकऱ्यांच्या हातात फक्त पैसा असा खुलखुलणार आहे. नाहीतर इथे गावात शेती होतेच कुठे? हो, पण तुम्ही ही फॅक्टरी माळरानात का उभारत नाही? त्यामुळे तुमच्यामधला आणि सरकारामधला वाद तर मिटेल ना. मग फॅक्टरी काढू की आपण तिथे माळरानावर? नाही करणार तुम्ही, कारण इथं रस्ता आहे, पाणी आहे, सपाट जमीन आहे, आणि मुख्य म्हणजे शेती तुम्हाला देऊन भिकेला लागलेला शेतकरी कामगार आहे. मास्तर, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही कशाला विचार करताय? तुम्ही फक्त सही करा ना. अरे का भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना तू फसवतोयस व्यंकटेशा? मास्तर, आतापर्यंत तुमच्या वयाचा मान ठेवून शांत बसलोय मी, पण जर का तुम्ही तुमची पायरी ओलांडलीत ना, तर मग मात्र माझा नाईलाज होईल. मी नाही पायरी ओलांडली, तू पायरी ओलांडलीस म्हणून तुला समजावतोय. आणि पुन्हा त्या राणेसारख्या माणसांना आमिष देऊन माझ्याकडे पाठवू नकोस. धमकी देत आहे मला? समजावतोय.
पुन्हा सरकारांच्या विरोधात जाऊ नका आणि पुन्हा माझ्याकडे येऊ नका, कारण हा देह फक्त सरकारांचंच ऐकतोय, गावातल्या बुजगावण्यांचं नाही. काय म्हणालात मला तुम्ही? बुजगावणं. मी बुजगावणार? हो मास्तर मी बुजगावणार? सही कशी करत नाही ते बघतो ना तुम्हाला मी. मास्तर बघतो ना, करणार की नाही सही? नाही 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 करणार. नाही करतो, बघतो ना. सरकार अर्जुन जा मास्तर.